हाय फ्रेंड्स, मी राहुल काचरिया। आज आपण शिकणार आहोत कामाचे नियोजन करण्याची तंत्रे किंवा साधने। कालच्या लेसन मध्ये आपण बघितलं ते म्हणजे कामाची यादी कशी तयार करायची आणि त्या यादीचे महत्त्व काय आहे। आज आपण पाहणार आहोत दिवसभराचं नियोजन कसं करायचं, ज्याला म्हणतात शेड्यूलिंग अ डे। वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रामुख्याने दिवसभराचं नियोजन करणे हे चांगला मार्ग आहे। दिवसभरातील कामे पार पाडण्यासाठी वेळेचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी कामाचं नियोजन यामुळे आपल्याला करता येऊ शकते। सकाळी कामाला सुरुवात करण्याआधी 15 मिनिटे दिवसाचे नियोजन करून कामाला सुरुवात करावी। दिवसभरात कोणत्या कामाकरिता आपल्याला किती वेळ द्यायचा आहे, कोणत्या वेळेत कुठं उपस्थित राहायचं आहे, कोणतं काम केव्हा करायचं आहे, या सर्वांचं नियोजन करणं म्हणजेच दिवसभराचं नियोजन आहे, ज्याला म्हणतात शेड्यूलिंग अ डे। प्रामुख्याने प्रत्येक व्यक्तीला जेव्हा शिस्तबद्ध व्हायची इच्छा होते त्यावेळी त्या व्यक्तीने आपली कामं प्री प्लॅन करणं आवश्यक असते आणि याची एक महत्त्वाची पायरी म्हणजे दिवसभराचं नियोजन असते। सकाळी आपण उठतो की नाही झोपेतून, त्यावेळेस 10-15 मिनिटं आपण काय करायचं, स्वतःसाठी द्यायचं। आज मला काय करायचं आहे हा एक विचार याच्यामध्ये असलाच पाहिजे। आणि आता हे करायचं तर कसं करायचं, तर त्याच्यासाठी पहिला भाग आहे तो म्हणजे 80-20 नियमाचं पालन करायचं। पॅरेटो सिद्धांत आपण शिकलो। 80-20 नियम आपल्या जीवनाचं 80% यश हे आपल्या जीवनातील 20% महत्त्वाच्या कामावर अवलंबून असते आणि त्याकरता आपल्याला खूप कमी वेळामध्ये ही 20% कामं आपण करू शकतो असं हा नियम प्रतिपादित करतो। त्यामुळे कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं आणि ते कोणत्या कामाला कमी प्राधान्य द्यायचं हे आपण आधी ठरवून घ्यायचं। कोणते काम खूप महत्त्वाचे आहे, बरेचदा आपला वेळ कसा आहे की महत्त्वाच्या कामाऐवजी फुकटच्या कामामध्ये खूप जास्त चालला जात असतो। या नियमानुसार जर आपण प्राधान्यक्रम ठरवला तर जी आपली महत्त्वाची कामं आहे त्याच्याकरता आपल्याला अधिक वेळ देता येऊ शकतो आणि त्यामुळे महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या कामाची पूर्तता आपण करू शकतो। त्यापेक्षा दुय्यम महत्त्वाच्या कामाला मग आपल्याला रास्त वेळ मिळतो, खूप सारा वेळ राहतो आणि मग त्या याच्यामध्ये आपण शुल्लक कामं बाकीची जी आहेत दिवसभरातली ती करू शकतो। म्हणून महत्त्वाची कामं आपले लवकरात लवकर आणि पद्धतशीर रीतीने पूर्ण कशी होईल याकरता या नियमाचा आधार घेऊन प्राधान्यक्रम ठरवायचा। सर्वात महत्त्वाची कामे, त्यानंतर कमी महत्त्वाची कामे आणि त्यानंतर अत्यंत कमी महत्त्वाची कामे, अशा क्रमाने कामाची सूची तयार करायची आणि त्या सूचीनुसार त्या दिवसभरामध्ये प्रत्येक काम करायला सुरुवात करायची। दुसरा भाग आहे याच्यामध्ये तो म्हणजे कामामध्ये व्यत्यय। किती ठरवलं, आता समजा तुम्ही प्लॅनिंग केलं, घरी पाहुणे येऊन जातात किंवा अनपेक्षित घटना घडतात, आपणच एखाद्या गाडीनं जाताना पडून जातो, काही होतं जीवनामध्ये, अकस्मात कोणती घटना आपल्यासोबत घडेल याचा काही नेम नसतो, भविष्य कोणालाच माहिती नसतं आणि म्हणून कामामध्ये किती आपण प्लॅनिंग केलं तरी छोटे मोठे अडथळे येतातच। काही अचानक समस्या उद्भवतात, एखादं काम करणं वेळेवर येऊन जातं, शेड्यूलिंग तुम्ही ठरवलं आणि सकाळी 10 वाजता 11 वाजता एक दत्त म्हणून आले, अरे तू वो साहब से मिलके आ जाना, मैंने बोल दिया है मैं बच्चे को भेजता हूँ। वडिलांनी सांगून दिलं आपल्याला येऊन, शेड्यूलिंग राहिलं बाजूला। आपल्याला माहिती आहे का 2 तास तर त्याच्या गावापर्यंत पोहोचायला लागेल आणि 1-1.5 तास त्याच्याजवळ खराब होईल, पुन्हा 2 तास म्हणजे दिवसभरातले 5 ते 6 तास आपले निघून जाईल, म्हणजे महत्त्वाच्या कामासाठी आपण जो वेळ दिलेला आहे तो कोलॅप्स होईल। तर असे व्यत्यय सुद्धा येत असतात आणि त्यामुळे त्यासाठी आपला वेळ काही ना काही आपण बाजूला काढून ठेवला म्हणजे असे काही व्यत्यय वगैरे आले, दररोज येणार नाही परंतु क्वचित प्रसंगी एखाद्या दिवस असे व्यत्यय येऊ शकतात, तर त्याकरता सुद्धा आपल्याजवळ अतिरिक्त वेळ असला पाहिजे आणि तो आपण अशा कामाकरता ठेवला पाहिजे। त्यानंतर आहे नकाराचा वापर। बऱ्याचशा लोकांची अडचण असते, कोणी काही येऊन सांगितलं का हो जी, हे करून देशील का हो जी, तिकडे चालला जाशील का हो जी, प्रत्येक त्याच्यामध्ये हो, आणि मग स्वतःला खूप त्रास करून घेतात। स्वतःचं शेड्यूलिंग तर बिघडतं पण कामाचा व्याप त्या व्यक्तीवरचा एवढा वाढतो की तो स्ट्रेसमध्ये येऊन जातो, थकवा येऊन जातो त्याला अक्षरशः, आणि मग त्याला स्वतःची जेव्हा कामं करायची वेळ येते तेव्हा त्या कामाकरता त्याच्याकडे वेळच नसतो। म्हणून योग्य ठिकाणी नकाराचा वापरही आपल्याला करता आला पाहिजे कि अरे आज चलेगा क्या साथ में अपन आएंगे उधर से, अरे नहीं मुझे ये काम करना है मैं नहीं आ सकता, असं म्हणण्याची आपली ताकद असली पाहिजे। म्हणजे बरेचदा आपल्याला संकोच होतो, कधी वाटतं त्याला काय वाटेल या भावनेने आपण विचार करतो, दुसऱ्याच्या वतीनं विचार करतो का तो काय विचार करेल माझ्या बाबतीत, आणि म्हणून आपण कधी कधी नकार देणं आवश्यक असतं तरी तो द्यायचा प्रयत्न करत नाही। पण असं करू नये, नकार जिथं आवश्यक आहे तिथं तो दिलाच पाहिजे। असं करून आपण आपल्या दिवसभराचं नियोजन योग्य पद्धतीनं करू शकतो। त्यानंतर आहे सुसंघटित व्हावं लागतं।
आता सुसंघटित कसं होऊ शकतो आपण, किंवा सुसंघटित होणं म्हणजे काय, तर याच्यासाठी वेळेच्या प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी सुसंघटित राहणे ही आवश्यक बाब असते. जेव्हा तुम्हाला काम योजना पूर्ण करायच्या असतात अशा वेळी एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण असतं. अनेक काम समजा तुमच्याकडे असत आणि पर्टिक्युलर एखाद्या कामावरचं असाइनमेंटवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, तर ते शक्य होत नाही. त्यामुळे अशा वेळी स्वतःला सुव्यवस्थित आणि सुसंघटित ठेवणं उपयुक्त ठरते. अनेक कामासाठी लागणारा वेळ कमी लागतो. काम पार पाडताना तणाव येत नाही. सुसंघटित असल्याने आपल्या कामाच्या जागेच्या, कामाच्या वस्तूचा, आपल्या संवाद माध्यमांचा इत्यादींचा आपल्याला पुरेपूर वापर करून घेता येतो. यासाठी 2 स्तरावर आपल्याला प्लॅनिंग करता येते. सुसंघटित कसं व्हायचं, ते काय कामाच्या जागेचं सुसंघटन करून ठेवायचं. ज्या ठिकाणी आपण नेहमी येतो, ज्या ठिकाणी आपण नेहमी बसून अभ्यास करतो, ज्या ठिकाणी आपण जीवनातला महत्तम वेळ घालवतो, अशा जागेचं सुसंघटन करून ठेवायचं. आता ते सुसंघटन करणं म्हणजे कसं, तर कामाच्या जागेच्या सुसंघटनामध्ये खोलीचं लेआउट, टेबल खुर्चीची दिशा आणि त्याची मांडणी, खिडक्या आणि प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, आतील रंगसंगती, जसा भिंतीवरचा रंग वगैरे आहे तो रंग वगैरे योग्य असला पाहिजे, पाणी पिण्याची जागा असली पाहिजे, त्या ठिकाणी टॉयलेट असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यामुळे कामाची जागाही काय होत असते, उत्साहपूर्ण निर्माण होऊन जाते. सगळं तिथं तसं, तिथंच लॅट्रिन बाथरूम असेल, चांगला रंग वगैरे असेल, त्या रंगाला पाहूनच आपला अभ्यास करण्याची इच्छा असेल, चांगली चित्र लावलेली असेल, पुरेसा प्रकाश असेल, हवा असेल मोकळी खेळती, आणि प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर असेल, तर त्याला म्हणतात जागेचं सुसंघटन. आणि असं जर सुसंघटित जागा असेल तर त्या ठिकाणी आपण एखाद्या कामाला बसलो का काम करताना कोणत्याही वस्तूची आवश्यकता भासली ती तिथल्या तिथल्या दृष्टीच्या समक्ष आपल्याला मिळते. त्यामुळे काम करताना कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होतो. दुसरा भाग आहे तो म्हणजे संवाद माध्यमाचं, कामाच्या वस्तूचं सुसंघटन करणे. आता कामाच्या वस्तूचं सुसंघटन करणे म्हणजे काय, तर आपण ज्या वस्तूंचा वापर करतो, जसं पेन आहे, कॅल्क्युलेटर आहे, स्टेपलर आहे, फाईल आहे, अलमारी आहे, टेबल खुर्ची आहे, डायरी असेल, एखादी पॉकेट डायरी किंवा मोठी डायरी ज्यामध्ये आपण आपली दैनंदिनी लिहत असू, महत्वाची पुस्तकं आहे, घड्याळ आहे, संगणक आहे, आपला कम्प्युटर असेल आणि अन्य स्टेशनरीचं साहित्य आहे, त्या वस्तूचं स्थान निश्चित असलं पाहिजे. जी वस्तू ज्या जागेवर आपण ठेवतो त्याच जागेवर काम झाल्यानंतर ठेवली पाहिजे. बरेचदा आपण पेन घेऊन बाहेरच्या रूम मध्ये जाऊन काम करून घेतो, परंतु काम झाल्यावर तो पेन पुन्हा येऊन ज्या जागेवर आपण ठेवतो त्या नियोजित जागेवर ठेवण्याची सवय आपली असली पाहिजे. ऑटोमॅटिकली अशी जर सवय असेल तर आपल्या कामाच्या वस्तूचं सुसंघटन होऊन जाते. पेन मधली शाई संपत आली असेल तर पटकन एखादी नवीन रिफिल एक्स्ट्रा आणून ठेवून द्यायची. असे वगैरे प्रकार केले तर त्यामुळे एखाद्या वेळेस आपण लिखाण काम करत असतो आणि वेळेवर पेन संपला तर आपण पटकन दुसरे रिफिल काढून ती त्यामध्ये टाकून आपण आपलं लिखाण काम पुढे अद्ययावत नेऊ शकतो. म्हणजे कुठंच आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. तिसरा भाग याच्यामध्ये येतो ते म्हणजे संवाद माध्यमाचं सुसंघटन करणे. आता काम करत आहे तर काम करत असताना प्रामुख्याने आपल्याला काही संवाद माध्यमे वापरावी लागतात. जसं आहे फोन आहे, इंटरनेट आहे, फॅक्स मशीन आहे, झेरॉक्स मशीन आहे, संगणक आहे, मोबाईल आहे, हे सगळे संवाद माध्यम आहे. या वस्तू सुद्धा सुसंघटित असल्या पाहिजे. मोबाईल मध्ये रिचार्ज मारलेला नाही, मोबाईल कामाला येईल का नाही. इंटरनेट वापरायचं आहे परंतु इंटरनेटचा रिचार्ज केलेला नाही, कामाला येईल का नाही. कम्प्युटर वापरायचा आहे परंतु मागचं सॉकेट प्लग ज्याच्यामध्ये आपण घालतो ते सॉकेट खराब झालेलं आहे, ते आपण दुरुस्त करून घेतलेलं नाही, काम होईल का नाही. प्रत्येक वस्तू या ठिकाणी काय असली पाहिजे, व्यवस्थित अपडेट असली पाहिजे. कॅल्क्युलेटर आहे ते बरोबर चालणार असलं पाहिजे, संगणक आहे त्याला योग्य विद्युत व्यवस्था वगैरे सगळं असलं पाहिजे. याशिवाय त्याच्यावर इंटरनेटचा पॅक वगैरे मारून ते सगळं रेडी असेल तर आपल्याला ज्या क्षणाला ज्या वस्तूची आवश्यकता भासेल त्या वस्तूचा उपयोग आपण करू शकणार. त्यानंतर चौथा भाग आहे ते म्हणजे कामाच्या वेळेचं सुसंघटन करणे. यामध्ये दिवसभरामध्ये जी आपल्याला कामं करावयाची आहेत त्याचं सुसंघटन करणं अपेक्षित असते. ज्यासाठी आपण जी कामाची यादी तयार केली होती ना त्या यादीचा वापर करायचा आणि त्या यादीनुसार दिवसभराच्या कामाचे एक वेळ ठरवायची, त्या वेळेनुसार त्याचं मॅनेजमेंट करायचं. तेवढ्या वेळेमध्ये ती कामं झालीच पाहिजे अशा दृष्टिकोनातून ती कामं करायची, जेणेकरून सर्व कामे त्या दिवसभरातली आपल्याला पार पाडता येतील आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामे उरकून पाडता येतील. अशा पद्धतीने आपण योग्य पद्धतीने आपल्या वेळेचं जर सुसंघटन केलं तर आपण वेळेचं व्यवस्थापन करून जीवनामध्ये आपले ध्येय गाठू शकतो. आणि
यशस्वी होऊ शकतो. यामध्ये दुसरा भाग आहे की वेळेचा महत्तम वापर, वेळेचा सदुपयोग करणे, म्हणजेच वेळेचा महत्तम वापर करणे होय असं आपण म्हणू शकतो. आता वेळेचा सदुपयोग आणि दुरुपयोग म्हणजे काय? तुम्हाला रायटिंग वर्क दिलेलं आहे, मी 10 पानं तुम्हाला काहीतरी लिहायचे आहे, तुम्ही वर्गामध्ये आले होते. आता हे काम करताना तुमची आवडीची सिरियल लागलेली आहे टीव्हीवर, तुम्ही काय विचार केला की 1 तासाची मी सिरियल पाहून घेतो आणि त्यानंतर लिहीन. काय होणार की त्या 1 तासाच्या श्रमामध्ये बरेचदा तुमची मेंटॅलिटी बदलू शकते, थकवा जाणवू शकतो आणि मग काम करण्याची इच्छा होऊ शकत नाही आणि मग तुम्ही म्हणाल काय उद्या करेन. तर त्यापेक्षा टीव्ही पाहायचा आहे तर टीव्ही पाहता पाहता समजा तुम्ही लिखाण कामासाठी ते बुक वगैरे घेऊन घेतलं सगळं आजूबाजूचं आणि लिहायला सुरुवात करून दिली, सोबत टीव्ही पाहिला, तर तुमचं लिखाणही होऊ शकतं, तुमचं मनोरंजनही होऊ शकतं आणि त्यासोबत ते काम अपडेट होऊ शकतं. म्हणून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामं कशी करता येईल यासाठी वेळेचा सदुपयोग करणे, त्यालाच म्हणता येईल वेळेचा महत्तम वापर करणे. यासाठी जास्तीत जास्त वापर करायचा असेल तर सगळं सोडून काही दिवसभर कामं करायचा अशातला भाग नसतो. तसंही केलं तर माणूस वेडा होण्याची शक्यता असते. म्हणून शेड्युलिंग करताना, दिवसभराचं नियोजन करत असताना काही वेळ आपल्या मनोरंजनासाठी आपण ठेवला पाहिजे, त्यासोबत महत्वाच्या कामासाठी सुद्धा आपल्याला काही वेळ दिला पाहिजे. त्यासोबत एक आराम महत्वाचा असतो, काही काळ आपल्या स्वतःच्या विश्रांती करता, कारण की शरीर जेवढं विश्रांतीने म्हणजे एनर्जीने परिपूर्ण असेल, त्याला पुरेशी विश्रांती मिळालेली असेल तर तो डबल एनर्जीने काम करण्यासाठी तत्पर होत असतो. म्हणून पुरेसा त्याला आरामही मिळाला पाहिजे. आणि आपल्या काही विरंगुळ्याच्या गोष्टी असतात ज्यामध्ये आपल्याला आनंद येतो. काही काही लोकांना गाणं ऐकण्यामध्ये आनंद येतो, तर काही काही लोकांना चित्रकला वगैरे असं काही करून आनंद मिळतो, तर काही लोकांना दुसऱ्या प्रकारची काही कामं इंटरनेटमध्ये वगैरे काही सर्च करण्यामध्ये आनंद मिळतो. प्रामुख्याने आपल्या आनंदाच्या अशा बाबींकरताही आपल्या टाइम टेबलमध्ये आपण वेळ राखून ठेवला पाहिजे. बरीचशी कामं, सगळं आता मी म्हटलं शेड्युलिंग करायचं, तर सगळी कामं स्वतःहून करायची अशातला भाग नसतो. काही कामं दुसऱ्याकडून करून घ्यायची, दुसऱ्याची मदत घ्यायची. मग ती लहान पोरं असो, मोठी माणसं असो, कोणी कुठं जाऊन राहिलं, अरे आप उधर जा रहे ना, मेरा रिचार्ज करवा देना, ये लो 500 रुपये. आप उधर जा रहे ना, मेरा बिल भर देना. कुठं भाजी आणायला चालले का, अर्धा किलो टमाटर आमच्या घरासाठी पण घेऊन याल, त्याचे पैसे मी देऊन देईल. म्हणजे काही काम आपल्याला दुसऱ्यावर टाकता येतात, ती टाकणं शक्य आहे का ते पाहायचं. काही जास्त वेळ घेणारी कामं असतील तर शक्य ती बाहेरून पैसे देऊन करून घ्यायची. जसं मोठ्या मोठ्या फायली वगैरे तयार करायला दिल्या असेल तर DTP सेंटरमध्ये वगैरे पैसे देऊन ते करून घेतलं तर तेवढा वेळ आपल्याला दुसऱ्या कामासाठी देता येऊ शकतो. कामाचं अशा पद्धतीने नियोजन केलं तर त्यामुळे आपण करणार आपल्याजवळ जो वेळ आहे त्या वेळेचा आपण जास्तीत जास्त वापर करू शकतो. त्यासोबत आपल्या विश्रांतीला आणि अन्य गोष्टीलाही आपण महत्त्व देऊन जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून अशा रीतीनं आपण आपल्या दिवसभराचे नियोजन करायचं आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर करावयाचा. धन्यवाद.